नमस्कार मित्रांनो, काही भारतीय शहरांच्या नावाच्या शेवटी पूर किंवा बाद का लावलं जातं तुम्हालाही नसेल माहिती, कारण जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भारतातील शहरं जेवढी विविधतेने नटलेली आहेत तेवढीच रंजक कहाणी त्यांच्या नावांची सुद्धा आहे. जयपूर, कानपूर, हैदराबाद, अहमदाबाद या शहरांची नावं तर नक्कीच ऐकली असतील. अलीकडे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, यात विचारण्यात आलं की भारतातील बऱ्याच शहरांच्या नावाच्या शेवटी पूर किंवा बाद का असतं. अर्थातच हा प्रश्न उत्सुकता वाढवणारा आहे. पूर या शब्दाचा अर्थ याप्रमाणे. सोशल मीडियावरील एका व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की पूर हा शब्द संस्कृतमधून आला आहे, ज्याचा अर्थ शहर किंवा नगर असा होतो. असं सांगितलं जातं की राजे महाराजे जेव्हा एखादी वस्ती किंवा किल्ला बांधत होते तेव्हा त्यांच्या नावासोबतच पूर जोडलं जात होतं. उदाहरणार्थ, जयपूर हे जयसिंहद्वारे वसवण्यात आलं होतं, तर उदयपूर हे उदयसिंहाद्वारे वसवण्यात आलं होतं. आणि ग्वालियर, ग्वालीपूर हीच परंपरा दर्शवतात. असं सांगण्यात येतं की पूर कधी कधी किल्ला या संदर्भातही वापरलं जात होतं. भाषेचे तज्ज्ञ सांगतात की पूर शब्दाचा प्रयोग वैदिक काळापासून होत आला आहे आणि ऋग्वेदातही याचा उल्लेख आढळतो. उत्तर भारतासोबतच दक्षिण भारतात सुद्धा हा शब्द प्रचलित आहे, जसे की तिरुपूर आणि काशीपूर. तर बाद हा शब्द कुठून आला? व्हिडिओत असा दावा करण्यात आला आहे की बाद मूळचा फारसीमधून आला आहे आणि तो आबाद पासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ असा होतो की वसवण्यात आलेलं ठिकाण किंवा विकसित वस्ती. हा शब्द भारतात मुघलांच्या काळात जास्त लोकप्रिय झाला. त्यावेळी फारसी भाषा, प्रशासन आणि संस्कृतीचा भाग बनली होती. हैदराबाद हैदर अलीच्या नावावर आणि अहमदाबाद अहमद शाह द्वारे वसवण्यात आलं होतं. अनेकदा अशा शहरांच्या नावात शेवटी बाद शब्द येतो, कारण ही शहरं पाण्याच्या स्रोतांजवळ वसवण्यात आली होती, जे शेती आणि जीवनासाठी आवश्यक होती. धन्यवाद.